मरणी जया जे आठवे तरी तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे तुवा. हे वाक्य श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं. ज्यावेळेस माणसाचं मरण येतं, तो माणूस ज्या भावनेमध्ये, ज्या विचारामध्ये, ज्या आसक्तीमध्ये व्यक्त होऊन आपले प्राण सोडतो, तो प्राण सोडल्यानंतर पुढच्या योनीमध्ये ते प्राणी त्याच गतीला प्राप्त होतो असं माऊली सांगतात. प्राणी मरण पावत असताना जे आठवतो, ज्या विषयाची कामना करतो, मरणाच्या नंतर त्याच विषयाला तो प्राप्त होतो. पटत नसेल तर एक उदाहरण सांगत असतो. ज्या जडभरतरी राजा होता, त्याच्या पत्नीवर त्याचं खूप प्रेम होतं, परंतु पत्नीचं प्रेम सेवकावर होतं हे राजाला कळलं. म्हणून त्या ठिकाणी त्या खोट्या प्रेमाला त्याग करून राजा भरतृहरी आपलं राजमहल, आपलं सैन्य, सर्व संपत्ती, सर्व ऐशाराम जीवन सोडून जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करत असतो. बरेच दिवस गेले. राजा भरत ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान संध्या करत असताना त्याच सरोवरामध्ये एक गर्भिणी हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली. ती हरिण गर्भिणी होती, तिला ताण लागली म्हणून त्या सरोवरामध्ये ती हरिण पाणी पिण्यासाठी आली. त्याच सरोवरामध्ये भरतृहरी राजा स्नान करीत होते. ती हरिण पाणी पित असताना त्या हरिणाला सिंहाची गर्जना ऐकू येते. हरिण घाबरते, आता मला सिंह खायला येणार, माझ्या मागं सिंह लागलेला आहे असे त्या हरिणाला वाटलं. भीतीमुळे आपल्या पोटामध्ये ऊर्जा उत्पन्न होऊन तिचा गर्भ बाहेर पडतो आणि ती हरिण पाणी न पिता प्राण भीतीने पळून जाते आणि त्या पाण्यामध्ये तिचा गर्भ पडलेला असतो. हे दृश्य राजा जडभरतृहरी बघत होता. राजा भरताला करुणा आली, त्या पाडसाची हा गर्भ वाचवावं आणि त्या पिल्ल्याला आपण वाढवावं अशा मनात विचार घेऊन त्या हरणाच्या पिल्ल्याला उचलून घेतो आणि आपल्या आश्रमाला घेऊन जातो. आणि आपल्याच आश्रमामध्ये त्या हरणाच्या पिल्ल्याला, पाडसाला वाढवून लाडाने, प्रेमाने वाढवून मोठा केलेला असतो. दररोज ते पाडस आपल्या मुलाप्रमाणे राजाच्या मागं राजाच्या सोबत खाणं, पिणं, उठणं, बसणं, झोपणं अशी अनेक क्रियामध्ये तो राजाला अत्यंत प्रिय वाटू लागला. एक दिवस त्या जंगलामध्ये जात असताना अनेक हरणाचे पिल्ले, अनेक हरणं त्या ठिकाणी खेळत असलेले त्या पिल्ल्याला दिसले आणि त्या राजाला सोडून तो हरणाचा पाडस हरणासोबत खेळत जातो. एक दिवस ते हरणाचं पिल्लू आश्रम सोडून आपल्या हरणाच्या झुंडामध्ये निघून जातो. राजाला चिंता वाटू लागली आपल्या पाडसाची. अत्यंत प्रेम असल्यामुळे राजांनी त्या पाडसावर खूप प्रेम केलेले होते, म्हणून त्या पाडसाची चिंता वाटू लागली. जंगलामध्ये माझं पिल्लू कुठं गेला असेल, माझा पाडस कुठं गेला असेल, त्याला सिंह, वाघ, दुष्ट प्राणी खाल्ले असतील, म्हणून त्या पाडसाची चिंता त्या राजाला वाटू लागली आणि त्या चिंतेमध्ये ते राजा व्याधिग्रस्त झाला. राजा भरतृहरी आजारी पडला. आजारी पडला असताना झोपल्या जागी ते हरणाच्या पाडसाच चिंता करीत होता. सारखं मुखामध्ये माझा पाडस, माझं पिल्लू असं चिंता करत राजा भरत त्या ठिकाणी प्राण सोडला. प्राण जाते वेळेस तो हरण म्हणत, हरणाचं पिल्लू म्हणत प्राण सोडल्याबद्दल पुढच्या योनीमध्ये त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर असे लिहिलेले आहे. मृगाचे नि स्मरणे निमाला, यालागी तो मृगजन्म पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला, यालागी तो कृष्णची झाला देहांती. हरणाच्या आठवणीमध्ये आसक्त होऊन प्राण सोडला तर त्याला पुढच्या योनीमध्ये हरणाचा जन्म भेटलं. जर जो कोणी कृष्ण स्मरण करत, भगवंताचं स्मरण करत आपले प्राण सोडतो, तो पुढच्या योनीमध्ये कृष्णालाच प्राप्त होतो, यात काही शंका नाही असे एकनाथ महाराज सांगतात. आपलं काळ कधी येतो हे कुणालाच ठाऊक नाही, सदा स्मरावा मातेची तुवा असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुकाराम महाराज एकीकडे सांगतात, राम राम म्हणता जाओ माझे प्राण, हेची कृपादान देई दे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ह्या प्रायती समद्भावम यांती नास्त्यत्र संशय. अंतकालेच मामेव, अंतकाळी जो कोणी भगवंताचं स्मरण करत प्राण सोडतो तो पुढच्या योनीमध्ये भगवंतालाच प्राप्त होतो, यात काही संशय नाही असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. धन्य